पिशवीत काय आणलं? मावटे आहे का कुठे भेटल्या भेटले ते. मावटे? अय अय लयच भारी पाडे हो. किती पाडेत? तर 5-6 मला एक द्या की. पाडांच्या खाली आहेत का? मस्त आणल्यात. कालवण बनव. आता मावट्याचं कालवण आता वाडा ओढाचा उरकायचं आपल्याला. संध्याकाळी बनवू. आता स्वयंपाक केला मी. कुठं जा बसायचं आहे? काय माहित बसायला असलं तर बरंच झालं म्हणल्यात का? मग बरं झालं वाटतं. नमस्कार. तर आजच्याला माझी तयारी चालली आहे. मावट्याची भाजी बनवायची. त्यांनी सकाळी मेंढराकडून मावटी आणल्या आणि मग मी आधीच स्वयंपाक केला होता. मग ते म्हणलं आता इराच्याच बनवतो त्याची भाजी. परत मेंढराला बी उशीर होतो. मग अगदी मस्त अशा मावटी आहेत. आता म्हणजे त्याची सीजनच आहे त्याची भाजी बनवायचा. काय काय लोक तर असं बारीक चिरून आपण आंब्याच्या कैऱ्या कशा वाळवतो तसं हे वाळवत्यात. आणि मग पावसाळी वाल भिजाय घातलं की त्या वालाच्या गोळ्यात ते बनवत्यात. म्हणजे बिनमोडाचं वाल आज भिजाय घातलं की उद्या सकाळी त्याच्यात ही भाजी बनवायची चिरून. वारं सुटतं, वाऱ्याने भरपूर पडतात आता. कारण जे शेंड्यातल्या तर त्या बदा पडतात. बरंच आणलंय त्यांनी मी. आता त्याच हे मागचं काढून द्या. त्या काय सगळ्या लय होत्यात मांदाळ्या. आताच्या पुरत्याच मी चिरून त्याचं बनवणार आहे भाजी. आता सगळ्याचं देठ काढून घेतलं. चांगले धुवून घेणार आहे. त्याला चिक भरपूर होता. त्यातल्या मी निम्म्याच घेतल्या. निम्म्या ठेवल्या तया. चिरायला बी टाइम जातो त्याला. उरकत नाही तर चिरायच्या. आता आहे ना आपल्याला पाहिजे ते त्याच्यात टाकायचं. वालाचं गोळ घातल्यावर तर लय भारी लागतं. पण मी हरभऱ्याची डाळ घेतली 1 वाटी. ती भिजाय घालून घेणार आहे आता. आता तिला चांगली भिजून देणार आहे. तवर दुसरी तयारी करून घेणार आहे. आता मी काय केलं, खिसणी घेतली आणि खिसणीने वरची वर आपली साल्ट त्याची नुसती काढून घेणार आहे. सगळ्या मावट्याचं मी काढून घेतलं. आता हे साल्ट वरच खिसणीने असं वरची वर लय टाइम गेला. आता हे पाणी ओतून परत धुवून घेते चांगलं. आता लगेच चिरून घेणार आहे. आता त्यात अशा कुया निघत्यात बी. ते बी काढून घेणार आहे आणि असं उभं चिरून घेणार आहे. किंवा असं आडवं बारीक चिरलं तरी पण जमतं या. मोठी असन त्याच्यात 2 बी निघत्यात या. 2 निघल्या बिया एकात. मोठ्या मावटीत काय काय बारक्या असतात त्याच्यात एकच निघते. असं पाता चिरून घेणार आहे. आता हे बारीक चिरायचं म्हणजे त्याला पण टाइम लागतोय. आणि मावशीला म्हणलं तुम्हाला बी न्या जरा ते कालवानाला मावट्या. तर मग मावशी म्हणल्या मी इथंच खिसून आता धुवून
खिसायला घेतल्या ते. माझं चाललंय आता चिरायचं आणि मावशीला न्यायचं ते त्यांचं चाललंय खिसायचं मावशींचं. आता सगळ्या मावट्यात चिरून घेतल्या. आता ह्याच्यात मी पाणी ओतून घेतलं होतं. परत एकदा एका पाण्याने धुवून घेणारे आणि शिजाय घालून घेणारे आता. त्याचा शिजवल्याच्या नंतर मस्त असा चिक निघून जातो आणि मग आपल्या मावट्याची भाजी खायला भारी लागते. आता झाकण ठेवून चांगलं शिजून घेणारे तवर दुसरी इकडे तयारी करून घेणारे वाटणाची. तर या मिरच्या घेतल्यात एवढ्या. या मिरच्या म्हणजे लाल पण येतं आणि हिरव्या बी येतं. शेतकऱ्याच्या वावरातल्या आपल्या मिरच्या आपल्या मेंढराला चरायला दिलेल्या, तर त्यातल्या आपल्या पिकलेल्या मिरच्या काय हिरव्या काय त्या तोडून आणलेल्या. आणि लसूण घेतला एवढा 2 कुड्या सोलून चांगल्या. इथे खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, शेंगदाणा घेतल्यात. हे भाजलेलं वाटाणे आपलं दररोजचं दण कार्या. एवढी डाळ भिजत घातलेली आहे. आता पहिल्यांदा खोबरं आणि शेंगदाणा वाटून घेणार आहे. त्याच्यावर मीठ टाकून घेणार आहे. आपल्या चवी प्रमाण. खा बाबा. वरणला आता दूध बिदू आहे चांगलं. ज्याला भूक लागन ते खात्यात दूध घेऊन. आता दादूचं चाललंय दूधून चपाती खायची. आता मावठ्या चांगल्या शिजल्या ते खाली उतरून घेतल्या. खाली उतरून ताटात ओतून घेतल्या खाली. मस्त अशा शिजल्या त्या. आता या कढईतच त्यांना मी परतून घेणार आहे बनवून. डाळ पण चांगली भिजली या. ही डाळ बी आता 2 पाण्याने धुवून घेतली. जिरी मोहरी टाकून घेते आता. जिरी मोहरी टाकून तडतडली की कांदा टाकून घेते. कांदा चांगला तळून घेतला. आता त्याच्यात टमाटर टाकून घेणार आहे. थोडस अर्ध काच टमाटर तळलं त्याच्यात ती मिरची वाटून घेतलेली ती टाकून घेते आता. आता सगळं चांगलं मटेरियल तळून घेते. हे चांगलं आता थोडस तळून दिलं मिरची टाकून. खोबरं वाटलेलं आणि कारयालं भाजलेलं वाटण ते टाकून आता चांगलं मिक्स करणार आहे. सगळं वाटण परतून घेतलं चांगलं. आता हे डाळ भिजू घातलेली ती टाकून घेणार आहे. आता हे जरा थोडीशी डाळ बी परतून घेणार आहे ह्याच्यात त्या वाटणात. डाळ चांगली परतून घेतली
आता या उकडून घेतलेल्या मावट्या टाकून घेते त्याच्यात. सगळ्या मिक्स करून घेते आता त्याच्यात. सगळं व्यवस्थित मिक्स केलं. आता त्यात आहे ना हे आपला खडा गरम मसाला, थोडीशी लाल काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि हळद हे टाकून घेते त्याच्यात. आता खरं याला कोथमीर पाहिजे होती पण कोथमीर नाही. ह्याला काय शिजवून द्यायची गरज नाही. डाळ चांगली मस्त भिजून दिली मी आणि मावट्या पण चांगल्या शिजवून घेतल्यात. फक्त याला आहे ना व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचंय फक्त. हाय लागती ती भाजतय मला हलवाय बी जमाना. सगळं चांगलं मिक्स केलं. आता शेंगदाण्याचा कूट मी बारीक केलेला तो पण त्याच्यात टाकून घेते या. शेंगदाण्याचा कूट म्हणजे मी जसे हरभऱ्याची डाळ आहे तसा बारीक केलाय, लय पण बारीक बुगा नाही केला. आता ते शेंगदाण्याचा कूट टाकून परत एकदा चांगलं मिक्स करून घेते. सगळा मटेरियल टाकून आता झालाय. फक्त चांगलं परतायचं काम करते आता मी. परात न्यावे नाही तर मग व्यवस्थित नाही ना परातलं तर ते मावट्याची भाजी असे गजगज लागते. थोडस झाकण ठेवून घेणार आहे आता मी त्याच्यावर ताट. जरा झाकण ठेवून घेतलं होतं. आता झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेते. जरा त्याला हलवून घेते चांगली. आता हे मावट्याची भाजी मी खाली उतरून घेणार आहे आणि दुसरं काम आहे अजून. भात घालायचा आहे, भाकरी करायची, चहा पाणी व्हायचं आहे अजून. आता भात घालते आणि मग तवर मेंढराच येत्या. मग चहा पाणी करायला लागेल आधी आणि मग भाकरी नंतर. आता मेंढराचा बी टायमिंग झालाय. मेंढ्या तोवर भात शिजन. आता थोड्या वेळात मेंढ्या पण येत्या. तर हे आपल्या आता मावट्याची भाजी खाली उतरून एखाद्या डब्यात काढून ठेवणार आहे मी. आता आले तर मेंढरा बिराडावर मग बानाय हा बनवली का मावट्याची भाजी? बनवली ना. सकाळी मेंढर जरा हारीला गेली होती तिकडं चरायला. तिकडं मावट्या झाडाला लय मावठ्या लोक सुद्धा नेत होती आणि मग आम्ही पण आणल्या. मावट्या तुमच्या मेंढ्या गेल्या काय ना? हा तशी सुरुवात केली ती पर टाइम नाही गेला. काही गेला माझा ते चिरायला आणि ते त्याचं ते साल काढायला. मावट्याची भाजी म्हणजे ही एक रानभाजी आहे, औषधी असते. औषधी. मेंढर आता उभी राहिली मस्त बाकी चांगला चरा भेटला दिवसभरात. काय भात शेतीची शेत भेटली, जांभळं मावठ्या. आज मामा पण दिवसभर तुमच्या बरं हा ना. सकाळी पण आलत. हा थोडा म्हणजे इकडं थोडा दचका आहे रानामध्ये मेंढराकडे. हाय आता काय पारत वर लागतं ते करायला. हा ना रात्रीच पुन्हा माणूस पाहिजेच माग मुरबा. प्रत्येक भागामध्ये गेल्यावर तिथला म्हणजे एक वेगळा इतिहास असतो किंवा मग त्या भागामध्ये आपण सावधगिरीने राहायला लागतं असं आहे. तर सगळं भाग तसं नाही, पण काय भागामध्ये आल्याच्या नंतर आपण सावधगिरीने किंवा मग आपण थोडं चाणक्य राहायला लागतं. राहावाच लागतं नाही तर काय. हा ना. आज बाणाच्या लवकरच भाकर झाल्या
आज वाडा जरा बसत्या जागे होता एक दिवस, त्यामुळं मग लवकरच भाकरीला सुरुवात केली. मेंढर लागता लागता हा म्हणलं ना मेंढरातलं पुन्हा काम आहे. सकाळी मोठ्या आणून दिल्यामुळं बाणाने लवकरच आपली त्याची भाजी बनवून ठेवली. दररोज कालवणाला काय ना काय तुम्हाला त्याचा थोडा हेच असेल, टेन्शन. असतो ना हा ना. ते विचार रोजच लागतो करायला. आता चहा पाणी पण झाला आणि चालले तर लवकरच भाकरी. सरपण कुठून आणलं रे बाणाई? काय पाण्यातच गावलं वरती हा ना. आंब्याच आंबा पाडलेला होता हा शेतकऱ्याने फाटी फोडायला, मग त्याचा ते चुरमाचा आरमा आणला. जरा इथं दिवसभर थोडं जेसीबीचं काम पण चालू होतं ना. अहो लय ठाकटूक ठाकटूक. शेतकऱ्यांची काय शेताला ताले घालायच्या, काय डागडुगी चालू आहे. हा कुठं माती न्यायची, कुठं काय करायचं, हा लय बांध पण दिसते की त्या बाणा, वावराच्या बांध बंदिस्ती करायची. बांध पण दिसते लय की त्या लोकांनी. हिरबळ चालू होता आधी काय वरल्या वावरात. हा. आता म्हणजे पाऊस पडायच्या आतमध्ये सगळं शेतीची कामं झाली पाहिजे, असं शेतकऱ्याचं टार्गेट असतं. आज तर लय बाणा उकडते. करते बाई पाऊस पण ती का तिकडं उगते होय साकड. आणि आईने आज काय बनवलं आपल्याला खायला? ते झोपला होता आवाज त्याला माहिती. ते बरोबर त्याची पोरं इकडे खेळत होती माझ्यात खालती काढवा वरांचा लगेच काढा. आता उद्या कुठं बसायचं, परवा कुठं बसायचं, हे सगळं नियोजन करायला लागतं. तर आज इथं नारळाच्या झाडाखाली नारळ गावला होता हा रानातला हनम्यावा. वरांनो आता बसायचे जेवाय चालले बाणाचं वाढायचं. हात बीत दोन सगळ्यांनी चला. हा सुकाची मस्त बघ अगदी मावट्याची भाजी. दीपान चांगल्या भाकरी केल्या मोहनची भाजी भाकरी ठीक आहे. मेंढरातली काम करत तोवर दोन केल्या तरी. सागर हे जेवाय एकच नंबर झाली आज मावट्याची भाजी. बेरड्यामुळे अनेक चव वाढले का? बेरड पण आहे ना. डाळे डाळ हा डाळे डाळ हरभऱ्याची डाळ लागते ना. बिरडत घालतात आहोत म्हणजे त्या वालाच आहे ना गोळ घालतात. चवदार आहे. वाल बिजू घातलेलं घालतात म्हणजे लगेच. पापड बाजून दे. मावटे पण एकच नंबर झाली. भाजी झाली भाजी. झाले ना. लय बाया तोडा आलत्या तिकडून. अहो नुसती मावट्याची म्हणल्यावर नाही बरोबर लागत. नाही मी बायांना तोडून दिली काय. असं ना. बायांनी माहिती पण सांगितली. हा ना. काय झालं त्या पाडा शाकाड्याने हा त्यांना काय पाडाला जमाना, मग मी वर चढलो, हा, काढून द्या. आणून दिला त्यांना. सकाळी बी ते माणसं झाली तेव्हा तुम्ही आणले काढून. सकाळी पण काढ. मला वाटलं नाही ते आपल्याच मिठा होत्या काय. सकाळी बी काढते. हा त्यामुळे तुम्हाला भेटल्या. त्यांच्या नावाने आपल्याला बी भेटली ना खायला. मग काय त्यांना दिल्या काढून. आपल्या देण्यात नव्हतं. खालापूर तालुका जर का कुठं मोठे झाड नसतील. मला वाटलं की तुम्ही आणल्या पाडून, पण ते असल्यामुळे मग आपण तुमच्या लक्षात आलं. तिथे लोक होती ना. हम्म. मोठ्या पाडीत होते. आपला आबाला दे तर आबाला दे. त्यामुळे काय भाजलेला काय माहिती आहे मोठ्या गोळा करायच्या, कापायच्या, शिजवायच्या, थोड्या उकडवायच्या आणि त्या वाळवायच्या. आपल्याला लागत हे टाकायचं. सागरात पापड आणायला वाटतं. हा पृथ्वीराजला दिवाळा एक. सागरचं काय काम चालू आहे? जेवण वाढायचं. वाढ करी वाढण करी झालाय तो. वाढक्या म्हणायचं का त्याला. वाढप्या जेवण पुरवणार झालाय. सागर एक कांद्याची फूट टाक मला. तू जेवलो सागर? हा नो वाटत नो का? सागरला बी मारा येते की हिंदी. मध्ये नाही सारखं यायचं. वाढप्याकडे म्हणलं मधनच फिरणार ना. फिरणार आहे पण ते गडी पंक्तीच फिरणार आहे. बस जर बाजू
होय ना अजून हाय त्या गाव हाय का बाणा जरा वाळून पण ठेवले पण बर उद्या चिरू वाडा उठल्या नाही चिरा गावाच्या मामांना द्यायला लागेल मग ते काम. आज आहे ना म्हणजे खाली पडलेल्या बिया आणि मावठ्या बारीक मेंढराने खायला नाहीत किंवा असं ना अहो चांगल्या पावसाच्या पुढे बी निघले पिकल्या ना पिकल्या हा मनाने पडते हा मेंढराने भरपूर खाल्या आंब्याच्या कैऱ्या फोडल्या तसं मामा फोडते ना वाटतं सकाळ लय भारी मला वाटतं दादा पोरं घेऊन हे म्हणजे रानमेवा आहे बी चिकूच्या बियासारखे निघते एवढंच की चिकूची बी काळी आणि चिपटी असते आणि ही झाड गोल असते या भाजीमध्ये गुणधर्म पण आहे भारी आहे ना आज मला कळलं